नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला आज आपण रसासोबत खायला बटाट्याची भाजी बनवूया. तर बघा, मी बटाटे छान कट करून घेतले आणि एक कांदा कट करून घेतला. कांदा कट केल्याच्या नंतर कढईमध्ये अगदी अर्धी पळी तेल घालून त्यावर कांदा परतवून घेतला. त्यात थोडी हळद घातली आणि बटाटे तेला मिठामध्ये वाफायला ठेवून दिले. थोडीशी हळद घालून बटाटे वाफायला ठेवून द्यायचे. झाकणावर थोडं पाणी घालून घ्यायचं. तोपर्यंत आपण आपला मसाला काढूया. तर बघा, मी मसाल्यासाठी कोथिंबीर, आलं, लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं धनाची पावडर असं एकत्र करून त्याचा कूट करून घेणार आहे. तर बघा, तोपर्यंत आपले बटाटेसुद्धा छान वाफवून झाले आहेत. बटाटे शिजायला तसंही जास्त वेळ लागत नाही. अगदी अर्धवट थोडी शिजून घेतली तरी चालेल. तर कढईमध्ये मी दुसऱ्या भांड्यामध्ये कढईतून वाफवलेले बटाट्याचे काप बाजूला काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये 2 पळ्या तेल घालून त्यावर आपण खलबत्त्यात कुटलेला मसाला म्हणजे आलं, लसूण, कोथिंबीर आणि धन्याची पावडर त्यामध्ये तेलामध्ये छान परतवून घ्यायचं. थोडंसं पाणी घालून घ्यायचं, कारण आपण यामध्ये जे तिखट टाकतो ते पेटणार नाही. तर बघा, आपल्या आवडीनुसार तिखट टाकून घ्यायचं. थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि छान तेल सुटेपर्यंत मसाला छान होऊ द्यायचा. अशी आपण रस्साभाजीसुद्धा करू शकतो. हॉस्टेलवर किंवा खोलीवर राहणाऱ्या मुलांसाठी ही अगदी सोपी प्रोसेस आहे. मसाली भाजी जर ज्यांना आवडत असेल अशा मुलांसाठी. तर बघा, छान तेल सुटल्यानंतर मी त्यामध्ये वाफवलेले बटाटे टाकून दिले. एवढी छान आणि एवढी भन्नाट भाजी तयार होते नाही, कोणाला वाटणारही नाही की या भाजीला मसालासुद्धा वाटलेला नाही म्हणून. तर बघा, अशा प्रकारे आपली भाजी तयार होते. आपण वरणपोळीबरोबर किंवा आता रसाचं सीझन चालू झालं आहे, रसाबरोबर किंवा भाजीपुरी अशा पद्धतीने आपण बनवू शकतो. तर बघा, भाजी रेडी झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.